मॉनिटरला आवाज द्या दादा, आवाज येत नाही बिलकुल. करायचं ना, चालू करायचं ना. हा चालू करूया बघा. आता मॉनिटरला थोडा आवाज येऊ, आवाज येत नाही काही. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथम आदिमाया आदिशक्तीला वंदन करून सृष्टीचा विधाता गणराया, या गणरायाच्या नतमस्तक होऊन या दिवागावचे ग्रामदैवत त्या चरणी नतमस्तक होऊन माझी मालकी कोसुंब गावची श्रीदेवी जुगाई पळेकरी आणि संपदेव यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते छत्रपती शिवराय या शिवरायांना 40 मानाचा मुद्रा करून राजमाता जिजाऊ शंभूराजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना शाही मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या नियोजित कार्यक्रमाकडे वळतोय. वेळ खूप झालेला आहे, मला पण कळतंय. मंडळी कसं सुद्धा आपण ज्या गोष्टी जास्त वेळ वाट बघतो, उत्सुकता असते, त्याच्यात मजा खूप असते. बरोबर की नाही? हा असं मजा मजा करायचीच आहे. पण सुरुवात गणरायाचे वंदन, प्रभूचे वंदन केले आणि नंतर मग बुवाकडे बघायचीच आहे. ओ राजू बुवा ऐकल, बुवा ऐका, जागेवर ऐका बुवा. राजू बुवा जागेवर राहावं व्यवस्थित. हा बघा मंडळी, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण कोकणची ही लोककला, या लोककलेला प्रोत्साहन मिळावं, कला जिवंत राहावी म्हणून आज त्या दिवा शहरात मला वाटतं माझी पहिलीच बारी आहे ही. आणि तसंही बघायला गेलं तर या दिवा शहरामध्ये खूप कलाकार राहतात, पण त्यातूनही देवाच्या कृपेने म्हणा, तुमच्या आशीर्वादाने म्हणा, माझं सिलेक्शन झालं आणि मी कार्यक्रमाला आलो. पण त्यासाठी यशोदानगर एकदंत मित्रमंडळ यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत राहावी आणि अशी कलाकारांना या ठिकाणी संधी मिळावी, त्यांच्याकडून सेवा घडत राहावी ही गणरायाचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. तसे आज या ठिकाणी उपस्थित माझा बंधू जयेश पाटील, काशीनाथ गोरिले साहेब मुद्रा रसिक हो. एक गोष्ट लक्षात असते बघा, कलाकार म्हटला की कलाकाराला टाळ्याची ओढ असते, म्हणून म्हणतोय जसा समुद्राच्या पाण्याला किनाऱ्याची ओढ असते, तशी या कलाकाराला तुमच्या टाळ्याची ओढ असते. तुम्हाला जेव्हा जेव्हा आवडेल तेव्हा पटेल तेव्हा टाळ्या वाजवा. आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे बोलतोय, तत्पूर्वी माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा, नाहीतर नंतर येऊन म्हणाल माझं नाव घेतलं नाही, आता सांगतोय बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करतोय, नंतर म्हणाल मुद्रा नाही झाला तर मुद्रा करायला खाली वागेल पण सगळ्यावरती वळी, एवढा लक्षात ठेवा बुवा, आधी सांगून ठेवतोय. हा देवेंद्र संगरे नावाचा शाहीर म्हणतात बुवा, आधी सांगून ठेवतो बुवा. आणि या पुढे इथून पुढे जी पण मारी करेन बुवा, सगळी शास्त्र कसे फक्त एकच, मी गाणी गाई त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी बुवा, तुरेवाले माझं नाव देवेंद्र संगरे आहे. आता देवेंद्र संगरे म्हटलं म्हणजे एकच मिनिट घेतो, मी कार्यक्रमाकडे बोलतो बघा. देवेंद्र संगरे म्हटलं की बरेचसे शाहीर कुठे जातात, ते इंद्रावरती जातात बुवा. आणि या ठिकाणी मी एक स्त्री म्हणून उभा, लक्षात ठेवा बुवा, स्त्रीत्व मांडतोय म्हणून जे काय असेल ते मी आदिमाया आणि तुम्ही शंकर मांडायचं आहे बुवा. वेडं वाकडं काही केलंच ना, आई शपथ सांगतो बुवा, दुसऱ्या बाबतीत तुम्हाला केसापासून पायाच्या नकापासून केसापर्यंत उभा सोडायचं राहणार नाही. देवेंद्र संगरे म्हणतात बुवा, बारी सुरू करायच्या आधी सांगून ठेवतोय, आतापर्यंत कधी पाहिलं नसेल बुवा. आणि बुवा प्रश्नपत्र आणि 5 घेऊन यायचंय.
पुढे दादा. Aşırı
म्हणतोय बुवाचं नाव आहे राजू गावडे. बुवा एवढं वाकडं काय वाटून घेऊ नका, कारण शक्ती तुला आहे. मराठी भाषा वळवावी तशी बोलते आणि वळवावी तशी बोलते, बरोबर नाही? हा बरोबर नाही? हा बुवा राग म्हणून काय घेऊ नका. शेवटवर आवाज येतोय ना? हो आवाज येतो ना? हॅलो आता गंधाचा काना मी म्हटलं तर गवळण बरोबर नाही, मी गवळण काना तिकडं गंधाला काना काय करतोय मला माहित नाही, आल्यावर बघू. आणि आल्यानंतर काना ती झाला तुम्ही काढायची ती काढू आपण, बरोबर ना? दुसऱ्या वारी आपल्याकडे आहे, बरोबर की नाही? हा मग गवळणचा विषय असा आहे, हा काना गोकुळामध्ये गवळणीला बेकार करून सोडायचा. हो वासराला दूध हे लुटायला द्यायचं नाही, स्वतः जाऊन लुटत बसायचा. विषय साधा सरळ सोपा सुटसुटीत आहे बुवा. तुम्ही मागणे यायचं वेळा वाकडं कुठे गेलं आयुष्यभर सांगतो व्यसन घालून बैलगाडी पळत येतात ना पळवी बुवा. हा आधी सांगून देतो बुवा. हा बघा साधा सोपा सरळ सुटसुटीत विषय आहे की काना लुटायला द्यायचा नाही, वासरांना दूध काढू द्यायचं नाही, हाच विषय आहे. हा बुवा वाईट वाटून घेऊ नका. बुवाच्या अर्थांनी म्हणायचं होतं त्यांनाही शाहीर मिळाला दुसरा बुवा. नमस्कार करतो शाहीर नाही तुम्हाला शासन दंडवत राग म्हणून घेऊ नका. मंडळी सुरुवात करायची गवळणीला. शब्दापर्यंत मी जात नाहीये आणि तुम्ही पण येऊन बारी अशी कराल की तिथपर्यंत जाण्याला मला भाग पडू नका, कारण मी ना ला या बुवा आधी सांगून ठेवतो. हा बुवाने असं केलं ना तर दोन्ही हात म्हणून चिकला घुसवी आता किराने जाऊया म्हणते आज यशोदेकडे. बुवाचं नाव काय? धावडे धावडे, बरोबर ना? जरा सांगायला जाऊया म्हणते आज यशोदेकडे, आज खोलूया वाईच बसून गाईच राज
सम्राट हरिश्वर यांना वसुमना नावाचा जो पुत्र झाला तो पुत्र पूर्वीजन्मी कोण होता, पूर्वीजन्मी त्याचे नाव काय होते आणि पूर्वीजन्मात त्याला साप कोणी दिला होता बुवा? प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, शांत चित्ताने आहे का बघा. ययाती राजाची कन्या माधवी आणि सम्राट हरिश्वर यांना वसुमना नावाचा जो पुत्र झाला तो पुत्र पूर्वीजन्मी कोण होता, पूर्वीजन्मी त्याचे नाव काय होते आणि पूर्वजन्मात त्याला कुणी साप दिला होता बुवा? प्रश्नाचं उत्तर अर्धवट बिलकुल देऊ नका, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोण नाही बोलायचं ठेवा. आणि उत्तरासाठी ऋषीमत ग्रंथाचा आधार असावा बुवा, नाहीतर उत्तर काय धरले जाणार नाही. रसिकांकडून आलेलं पडा असं नाही, ठीक आहे, चल पुढे जातो. आज तुझी आणि माझी बुवा कुठे बुवा कुठे बुवा कुठे बुवा बुवा अभ्यास करू दे. आज तुझी आणि माझी फाईट लोक म्हणतात हा राजी बुवा डबलबारीसाठी अगदी लाईट आहे, पण नाराज होऊ नका रसिक माय बाप हो, कारण हा सामना या दोघांचा वन साईड. कारण जर का हा पहिल्याच बारीत गेला वाकडा तर समजून जा हा संगरे बुवा दुसऱ्या बारीसाठी धावडे बुवा तुझ्यासाठी किती वाईट आहे. कधी न झाला सामना, कधी न झाला सामना आज इथे रंगणार आहे. आणि या दिवानगरीत बुवाचं अकलेचं फळ इथं अडणार आहे. शब्दाला आणि गाण्याला याला इथे मी नडणार आहे. आणि आज या यशोदानगरमध्ये हा धावडे बुवा अक्षरशः ढसा ढसा रडणार आहे. प्रश्न बघाकडे म्हणतोय, लक्ष सुद्धा बघा काय म्हणतोय ते. प्रश्न हातला विचारतो तुझला, प्रश्न हातला विचारतो तुझला, उत्तरे पटवा मला. आता खाली नका पाहू वेळ नका होऊ, धावा घ्या गुरुच्या घराला. लागा लागा शोधाला तुम्ही लागा
म्हणून आज यशोदानगर एकदंत मित्रमंडळ सावे यांनी आम्हाला या ठिकाणी आमचा कार्यक्रम सादर करण्याची जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल दोन शब्द त्यांच्याबद्दल दोन वेळी गातो आणि मी माझी पहिली फेरी इथं संपवतो. बघा या मंडळाचे आधारस्तंभ श्री निलेश बाळाराम पाटील, सौ अर्चना पाटील, श्री मुन्ना भोईर, मंडळाचे पदाधिकारी यांची नावे बघा प्रमोद, मुन्ना, विनोद, राहुल, शुभम, अनिल, राजा, राकेश, दीपक, युवराज, विराज, नरेंद्र, विष्णू, राधे, सुनील, मानव त्या सर्वांना आणि मंडळाचे आणखी काही पदाधिकारी असतील त्या सगळ्यांना शाहीर मानाचा मुजरा करतो. कारण कलाकाराला जिवंत ठेवणे, लोककला, कोकणची लोककला हे एक महान कार्य तुम्ही करताय आणि याही पुढे तुमच्याकडून काही समाजकार्य घडत राहावं ही या गणराज्यांनी विनवणी करतो आणि मी तुमच्यावर दोन शब्द केलेले सादर करतो आणि माझी पहिली पिढी तर संपवतो. बघा चला हे कब तक याद करूं मैं उसको, कब तक इश्क बहाऊं, यारो रब से दुआ करूं मैं उसको भूल जाऊं. एक दत्त मित्र मंडळाची या एकजूट ही व्हावी, एक दंत मित्र मंडळाची या एकजूट ही व्हावी. हे गणराया या भक्त जनाची प्रगती तू करावी, कृपा छाया ही धरावी अशी प्रगती व्हावी, कृपा छाया ही धरावी अशी प्रगती व्हावी. पहिली फेरी ते संपवतोय. बुवा नाही मला तशी साथ दिली तशी साथ द्या. बुवा नाही त्यांच्या भाईसाठी शुभेच्छा. पण बुवा एक मात्र लक्षात ठेवा, समोर सनगरे बुवा आहेत त्यामुळे काय बोलायचं तर मजबूत बोला आणि जे काय करायचं तर पहिल्याच वारीत करा. बुवा काय सांगतोय, जे काय करायचं ते पहिल्या वारीत करा, कारण दुसऱ्या वारीत तुमच्या कुठलं कुठं पडेल हे मात्र तुम्हाला कळणार नाही. हा आणि समोर सनगरे हे मात्र लक्षात ठेवा. बरोबर नाही बुवा असावी.